आज आपण बघणार आहोत पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम। हे दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम मेमोरेबल पुणे। या ठिकाणी आंबेडकरांची चित्र प्रदर्शनी लागली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यावर पाण्यासाठी जो सत्याग्रह केला त्या ठिकाणी हा चित्र दाखवण्यात आला आहे। भारताचं संविधान लिहून झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसाद यांच्याजवळ संविधान देताना हा चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा जो पुणे करार झाला त्या ठिकाणचं हा एक चित्र आहे। काळाराम मंदिरासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केला होता त्या ठिकाणचं हा चित्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर शपथविधी घेताना हा चित्र दाखवण्यात आला आहे। नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 मध्ये धम्मदीक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणचं हा प्रदर्शन चित्र दाखवण्यात आलं आहे। माणसाला माणूस म्हणून समाजानं स्वीकारावं यासाठी धडपड करणारे जगातील लोकमान्य नेते नेल्सन मंडेला सारखे, मार्टिन लुथर किंग सारखे या ठिकाणी प्रदर्शित करत आहे चित्र। जगातील नामवंत व्यक्तींचा सहवास डॉक्टर आंबेडकरांना लाभला होता। आपण जे बघितलं ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातील इतिहास प्रदर्शित केलेला बघितला आहे। यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील जे पुस्तके आहेत ते बघणार आहोत आपण संग्रहालयात। नमस्कार मित्रांनो, आपण पुणे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम संग्रहालय आज आपण बघणार आहोत। तर चला आपण बघूया संग्रहालयात काय काय बघायला मिळते ते। त्या ठिकाणी ऐतिहासिक घटनांचं चित्रप्रदर्शन करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी इतिहासाची माहिती देण्यात आली आहे। पुन्हा काही पुस्तके आहेत त्यांची याबद्दल सुद्धा माहिती लायब्ररीमध्ये मिळणार आहे ते चला बघूया। नाव देण्यात आलं आहे प्रेरणा भूमी। आपण बघत आहोत बाबासाहेबांचा इतिहास। बाबासाहेबांनी लिहिलेली या ठिकाणची पुस्तके आहेत, त्यांची चेहरे आणि टेबल दाखवण्यात आली आहे। त्यांची कपडे सुद्धा दाखवण्यात आले। कुटुंबातील सर्व वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहे। घरामध्ये स्वयंपाक करण्याची वस्तू सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। वस्तू संग्रहालयावरून आपण समजू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मेहनत घेतली असेल
भारताच्या इतिहासाने आठवण राहावी अशा प्रकारचं त्यांनी कार्य केलं आहे. बाबासाहेबांचे पुस्तक पत्रे आहे ते. आपण बघितलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू, पुस्तके आणि चित्र प्रदर्शनी.